नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी यश आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. कसे आहात सर्वजण? मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो. तर आज आपण उंबरठ्याचे पूजन का करावे, उंबरठ्यावर कोणत्या देवाचा वास असतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता अवश्य पहा. एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. तर हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते आणि बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना कळत नाही. म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते. लाकडी उंबरठा हा खूपच शुभ मानला जातो. परंतु आजकालच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरीही स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा हा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीच असायला हवा. तर दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला इतर काही हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरीचा देखील उंबरठा बनवू शकता. वास्तविक पाहता दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा असे म्हणतात. दाराचा उंबरठा म्हणजे घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दरवाजावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता. उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान. उंबरठा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीमध्ये खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा म्हणजेच उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असे. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजेच माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगणामध्ये व ओटा तो देखील आपला स्वच्छ असावा. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. तर जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन म्हणजेच आपल्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते त्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो. म्हणून दररोज सकाळी स्त्रीने आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबराची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत. त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा अवश्य करावी. दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहतो. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 माती घालून एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा.
सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा. काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची. उंबरट्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर श्री गणेशाचे स्थान असते. घरामध्ये कोण कसे काय घेऊन जातोय त्यावर त्याचे ध्यान असते. उंबरट्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरामध्ये रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असायची. घराची साफसफाई करून 7ही दिवस उंबरट्याची पूजा करावी. दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावावा. विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुंकुम हळद घाला. देवपूजा करून शेवटी उंबऱ्याची पूजा करावी. घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरामध्ये किडे मुंगी येत नाहीत. कोणताही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी अवश्य काढावी. पूर्वी लाईट नसायची, तर पूर्वीच्या काळी लाईट नसायची, पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फार उंच नसायची. त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्य नियमाने अंगणामध्ये सडा मारून रांगोळी काढायच्या. तर हे आहे रांगोळी काढण्याचं एक महत्त्वाचं कारण. उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा अवश्य करा. उंबरठा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करतो. त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत, तर पहिले म्हणजे चांदीची तार. मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार अवश्य लावावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते. अशा घरामध्ये अर्थातच आनंदाला उधाण येतं. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते. तर नंबर 2 म्हणजे बाजूचा दरवाजा शुभ. तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे, 2 दरवाजे, परंतु वास्तूनुसार 2 दरवाजांचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचा बनवावा. खरं तर एका दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजे दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत, म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते. शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. तर उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न अवश्य करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका, म्हणजेच पाय आपटवू नका. तो अशुभ मानला जातो. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसू नये, कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही, म्हणून कर्ज वाढत जाते. तर उंबरठा किती अर्थपूर्ण होता. त्या उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडी पट्टी, पण त्याला किती अर्थ होता. या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही दजत नसे. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी 12च्या आतही घरात येत नाही. त्यामुळे जग किती बदलले आहे, गुन्हेगारी किती वाढली आहे, या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे. आमच्या घराचा उंबरठा ओलून लेक घरात आली की तिला आमचे गुण
लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते घर म्हणावं का? घर म्हणावं का? ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोच कुणाला नसतो असं म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आला की उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधले जायचे. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. शक्यतो घराला लाकडीच उंबरठा असावा.